नमस्कार, मी राजेंद्र हुंजे. माझं मत माझं सरकारमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. मी आत्ता उभा आहे नागपूरमधल्या 0 माईलला. 0 माईल जे माझ्या पाठीमागे तुम्हाला दिसतंय ते 0 माईल देशाचा मध्यबिंदू आहे आणि या मध्यबिंदूचं प्रतीक म्हणून आपण बघतो ते हे 4 घोडे. या 4 घोड्यांच्या इथेच नागपूरचा हा 0 माईल सुरू होतो. इथूनच आपण सुरू करतोय माझं मत माझं सरकार. थेट जाऊया जनतेशी, अर्थात नागपुरातल्या मतदारांशी बोलायला. आता आपल्यासोबत नागपूर मतदारसंघातले उमेदवार आहेत आणि उमेदवारांचे काही प्रतिनिधी आपल्यासोबत आलेले आहेत. ज्या नागपूर मतदारसंघामध्ये एक चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे. जनता नेमकी काय म्हणते, जनताचे मनातले प्रश्न काय आहेत आणि उमेदवार त्यांच्या प्रश्नांना कशी उत्तर देणार आपण बघणार आहोत. आपल्यासोबत काँग्रेसचे शहराध्यक्ष आहेत विकास ठाकरे, विलास मुत्तेमवार इथले उमेदवार आहेत, मात्र ते येऊ न शकल्यामुळे त्यांचं प्रतिनिधी करण्यासाठी ते आलेत. अंजली दमानी आहेत आम आदमी पार्टीकडून आणि सुधाकर देशमुख आहेत आमदार नितीन गडकरी यांचे प्रतिनिधी म्हणून या कार्यक्रमात ते सहभागी झालेत आणि संपूर्ण जनता मतदार म्हणून या कार्यक्रमामध्ये इथे सहभागी होणार आहेत. त्यांच्या मनातले काय प्रश्न आहेत त्यांच्याशी आपण थेट संवाद साधून उमेदवारांबद्दल त्यांना बोलता करणार आहोत. पहिला प्रश्न कोणाचा असेल त्यांनी फक्त मला सांगा. विकास भाऊ, तुमच्याकरता हा माझा प्रश्न आहे की आम्ही नागपुरामध्ये एक सर्वे केला. त्या सर्वेमध्ये आम्हाला हे आढळलं की 80% जी नागपूरची जनता आहे, विलास मुत्तेमवार हे नागपुरातनं आता जवळपास 15 वर्ष झाले खासदार आहेत, पण 80% जनतेला अजूनपर्यंत माहीत नाही की नागपूरचे खासदार कोण. तर याला आपण काय समजता? आपण त्यांच्याकडनंच उत्तर घेऊ की विकास भाऊ तुम्हाला मुद्दा प्रकर्षाने सांगत होत की खासदार कोण आहेत माहिती नाही लोकांना. अच्छा, यांनी विचारलं की नागपूरचे खासदार कोण. मला उलटा प्रश्न यांना आहे की यांना एकट्यांना वाटतं, पण मुत्तेमवार साहेब 4दा सातत्यानं या शहरात निवडून आलेले आहेत. ही जनताच निवडून देणारी आहे ना शहरातली. एका मनुष्याला प्रश्न विचारतो तो ते कोण आहे, पण या शहरातल्या जनतेनं सातत्यानं त्यांना 4दा निवडून आलेलं आहे आणि त्यांनी 4दा काय या शहरासाठी केलेलं आहे हे सुद्धा नागपुरातील जनतेला माहिती आहे. तर हा प्रश्न मला असं वाटतं की एखादा हास्यास्पद प्रश्न वाटतो की नागपूरचे जेव्हा शहरातली जनता एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा नाही, 4दा शिक्कामोर्तब करते. 4दा शिक्कामोर्तब करते म्हणून ते खासदार आहेत. आपण आणखी काही जनतेला विचारूया तुमचा प्रश्न. सौर ऊर्जा खातं आपल्याकडे असताना एकही मोठा प्रकल्प असा विदर्भात किंवा एखाद्या विभाग त्यावर चालतो अशा प्रकारची जनतेची अपेक्षा होती, ही दिसली नाही. तर त्यांनी त्या खात्यात जास्त घोटाळे दिसून आले. आपण विचारू त्यांना. नाही, याच्यात काय आहे, सौर ऊर्जा कुठे प्राप्त होते यासाठीही आपण याची शहनिशा करायला पाहिजे. देशात सौर ऊर्जेवर चालणारे प्रकल्प कोणकोणत्या ठिकाणी आहे, आपल्या महाराष्ट्रात ते कुठे सक्सेस होऊ शकतात याबद्दलही आपण विचारणा केली पाहिजे. आणि त्यांनी ज्या देशाचे ते मंत्री होते, एका नागपूर शहराचे मंत्री नव्हते, तर देशात इतरत्रही त्यांनी केलेले कामं सुद्धा आपण पाहायला पाहिजे. देशातली इतर कामंही पाहायला पाहिजेत असं म्हणतायत. मला 2 प्रश्न विचारायचे आहेत. एक विलास मुत्तेमवारच्या प्रतिनिधींना आणि एक अंजली दमानी यांना. एक म्हणजे आम आदमीचं जे आमच्या लक्षात आलेलं आहे कॉमन पब्लिक म्हणून की त्यांना सेन्सेशन क्रिएट करायचं असते. कुठल्या तरी एका माणसाचं नाव ते समोर धरतात, त्या माणसाला आरोप केला की तिथून पळायचं, मग दुसऱ्या एखाद्या प्रसिद्ध माणसाला पकडायचं. म्हणजे ही त्यांची स्ट्रॅटेजी आहे की तुम्हाला स्वतःला प्रसिद्ध व्हायचं असेल तर एखाद्या प्रसिद्ध माणसाला पकडा. आणि मग असा विषय होतो की ह्याला धरतात तर त्याला का धरत नाही. म्हणजे ते सुद्धा सिलेक्टिव्ह दिसतं, सगळ्यांना दिसतं, सगळ्यांना समजत आहे, सगळ्यांना हे सुद्धा समजत आहे की ते कोणाची सुपारी घेऊन फिरतात आहेत देशभर. विलास मुत्तेमवार पण सुपारी घेऊन फिरतात नाही, ते का नाही फिरत आहेत तोच आमचा प्रश्न. कुणाची सुपारी घेऊन ते फिरतात ते त्यांना म्हणजे मग कुणाची हात मिळवणी झाली, कोणाची हातमिळवणी झाली इतकं उघड आहे की आम आदमी पार्टी आणि काँग्रेसची हातमिळवणी झालेली आहे. थेट विचारूया अंजली ताई, थेट आरोप आहे आम आदमी पक्ष आणि काँग्रेस हातमिळवणी. नाही, मला ती थोडीशी भाषा खटकली. कोणाची सुपारी घेऊन जाणं ही काही योग्य भाषा नाही. म्हणजे याला काही अर्थच नाहीये, त्या विधानालाही काही अर्थ नाहीये. आणि आम्ही जो आजपर्यंत वड्राचे जे पेपर्स उघडकीस आणले ते होती का हिम्मत बीजेपी पक्षात त्याचे पेपर्स बाहेर काढायची? प्रत्येकाच्या डेस्कवर आज जितके तुमचे लोकसभेतले जेवढे मोठे मोठे लीडर्स आहेत
प्रत्येक लीडरच्या डेस्कवर यांचे पेपर्स होते. होती का कोणाच्यात हिंमत वड्रांचं नाव काढायची किंवा त्यांच्याबद्दल एक उद्गार तरी काढायची? कुठेतरी शिला. पण मुळात मी मुद्दा अंजलीताई मुद्दा कंप्लीट होऊ द्या. पण मला एक सांगायचं आहे, आपल्याला नागपूर मतदारसंघातले प्रश्न जाणून घ्यायचे आहेत. दिल्ली सगळी संपलेली आहे, आता गल्लीपर्यंत येऊया. दिल्ली सगळी संपलेली आहे, आपण गल्लीपर्यंत येऊया. ज्या प्रकारे आम आदमी पार्टी स्वराज्याच्या स्थापनेसाठी समोर चालते आहे आणि ज्या प्रकारे ते सत्ता विकेंद्रीकरणात जनताच्या हातामध्ये सत्ता देण्याबद्दल बोलते आहे, त्याच प्रकारे त्यांनी जनलोकायुक्तासाठी त्यांनी सत्तेचं सुद्धा पायउतार केला आहे. तर त्या प्रकारे मला फक्त ह्या दोन पक्षांना विचारायचं आहे, तर लोकसभा 2014 हा जो चुनावी मुद्दा आहे, त्याच्यानुसार त्यांचे जो चुनावी मुद्दा आहे मॅनिफेस्टोमध्ये ते इन्क्ल्यूड केलेला आहे का, ते जनलोकपालला किती टक्के ते सपोर्ट करतायत जनतेच्या हिताबद्दल. आपण विचारूया, विकास ठाकरेंपासूनच सुरुवात करूया. पहिला मुद्दा त्यांनी विचारला, जनलोकपालाला तुमचा पाठिंबा. नाही, हा पाठिंबा आता तुम्हाला देशाची राजकीय स्थिती आणि निवडून येणारे खासदार यांची ही भूमिका आहे. हा मुद्दा नागपूरच्या लोकल मुद्दा नाही. आज तुम्ही या लोकल लेवलला बोलून नागपूर मतदारसंघाविषयी बोलून झाले आहे आणि इथून निवडून गेलेले खासदार, ते जोही खासदार जाईल तो आपली भूमिका ठेवेल ना त्याच्यासोबत. बरोबर, खासदार जाऊन नवीन भूमिका ठेवेल असं म्हणतायत. त्याच्यावर खरंच म्हणू दे, कारण लोकसभेबद्दलच आता आपण चर्चा करतोय. अनफॉर्च्युनेटली या दोन्ही पक्षाचे कधीचे आताचे उमेदवार कधीही कुठच्याही डिबेटला कधीच येत नाही. म्हणजे असते ती डिबेट उमेदवारांची, हे घाबरतात का पळून जातात का काय करतात, प्रत्येक वेळेस एवढे कसे बिझी असतात की त्यांना एखाद्या टीव्ही डिबेट, आणि ती पण इतक्या महत्त्वाच्या डिबेटला यायला सुद्धा वेळ नाही. ते लोकांसाठी कसा वेळ काढणार, हा पहिला दोन्ही प्रश्न. प्रतिनिधींना विचारूया. देशमुख साहेब. असं आहे की आमचे नेते अजिबात आमची एक मिनिट, दमानिया ताईंचा जो आरोप आहे तो आम्हाला अजिबात मान्य नाही. कारण मीडियाला आमचे नेते अजिबात घाबरत नाही. राष्ट्रीय पातळीवरती मीडियाला 1-1 तास 2-2 तास सगळ्या ओपन डिस्कशनला ते होते आणि परवा 3rd डिग्री झाली आजतकवर, त्याच्यावरही 1-1.5 तास ते होते. त्याच्यामुळे मीडियाला घाबरण्याचा काहीच प्रश्न नाही. दादा 3rd डिग्री माझ्यावर पण होऊ दे ना त्यांची. नाही बोलवा नाही का म्हणजे जे तुम्ही आपला पर्टिक्युलर प्रश्न होता की मीडियाला घाबरतात का, जर तुम्ही नेमका प्रश्न केला असेल तर त्याचं नेमकं उत्तर आहे का. तर त्याच्यामुळे मीडियाला आदरणीय नितीनजींनी घाबरण्याचं काहीच कारण नाही. आम्हाला सकाळीपासून रात्री 12 वाजेपर्यंत लोक सोडत नाही. आमचे कार्यक्रम असतात लागलेले, कारण की आमचं नेटवर्क आहे शहरामध्ये, सगळ्या मतदारसंघात आमचे लोक आहे आणि आम्हाला उमेदवाराला ओढताण करावी लागते. म्हणून आमचे उमेदवार प्रेसला घाबरतात ताई म्हणाल्या. मला काल त्यांनी जाहीर प्रेस कॉन्फरन्स घेतली हो, सगळ्या मला वाटते IBN लोकमती असेल, आणि त्यांनी तिथे चॅलेंज केलं आहे की जर त्यांच्यावर जे आरोप लावून गेले केजरीवालजी, ते आरोप सिद्ध झाले तर मी 21ला नामांकन पत्र भरणार नाही, हे त्यांनी सांगून गेले आहे. मला विलास मुत्तेमवारांचे उमेदवार विकासभाऊ ठाकरेंना विचारायचं आहे की नागपूर युनिव्हर्सिटीची जी परिस्थिती आहे, नागपूर युनिव्हर्सिटीचे जे पूर्ण तऱ्हेने बाजारीकरण झालेले आहे, जे सगळे कॉलेजेस काँग्रेसचे आणि आता इतर पार्टीच्या नेत्यांनी उघडलेले आहे, युनिव्हर्सिटीवरती पूर्ण कब्जा केलेला आहे. परीक्षा कधी वेळेवर होत नाही, रिव्हॅल्युएशन नीट होत नाही, फीस अनाप आहे. एकही मास्टर शिवाय कॉलेजेस चालतात आणि युनिव्हर्सिटीमध्ये एवढा त्यांचा दहशत आहे की व्हाईस चान्सलरला त्याला कंट्रोल करायला, बदलायला आणि त्या कॉलेजेसना कॅन्सल करायला हिंमतच नाही आहे. आपण तेच विचारूया, काय नेमकी परिस्थिती बदलणार कशी तुम्ही? नाही, यांनी विचारलेला प्रश्न जो आहे युनिव्हर्सिटीच्या बाबतीत, तर यांनी त्या बाबतीतला अभ्यास करून न्यायालयात जायला पाहिजे, मागणी केलं पाहिजे. इथे तुमच्याजवळ बोलून काही होत नाही. ज्या ठिकाणची काय, पण तुम्ही लोकप्रतिनिधी आहात तिथले, त्यामुळे त्यांचे प्रश्न तुम्हाला उत्तर नाही, यांच्या प्रश्नांना उत्तर मी देणार आहे ना. मी यांच्या प्रश्नांना उत्तर देणार आहे. युनिव्हर्सिटीमध्ये काय चाललं आहे काय नाही, त्या पातळीवर ते कुठे सिद्ध झालं आहे का, त्याच्या विरुद्ध याचिका टाकली आहे का, म्हणजे इथे कोणीही काहीही येऊन बोलावं आणि त्याचं उत्तर, म्हणजे इथे कोणी शहरात येऊन जाईल बाहेरचा व्यक्ती आणि यांनी असं केलं आरोप घेऊन चालला जाईल, हे थोडी ना चालणार आहे. इथं केजरीवालांची भाषा झाली ना तशी. एक शेवटचा प्रश्न. मला यांचं एक सांगायचं आहे की याच्यात त्यांनी काय आता म्हटलं की आमच्याकडे तुम्ही येऊ नका, प्रत्येक गोष्टीसाठी तुम्ही न्यायालयात जा.
म्हणजे आमच्याकडे लोकप्रतिनिधींचा काही उपयोग नसतो. आमच्याकडे तुम्ही प्रश्न विचारायला मात्र बिलकुल येऊ नका. आम्हाला फक्त एवढंच सांगायचं आहे की या देशात अकाउंटेबिलिटी जोपर्यंत येत नाही तोपर्यंत हा देश बदलणार नाही. नुसत्याच केसेस टाकूनही त्याच्या मागे जर आपण कितीही आंदोलनं केली नाही तर काही होणार नाही आहे का? आज भाजप पाठपुरावा करणं फार महत्त्वाचं आहे सगळ्यामध्ये. मला एक शेवटचा प्रश्न, फक्त शेवटचा प्रश्न. माझा प्रश्न नागपूर कॉन्स्टिट्युन्सीशी निगडीत आहे. नागपूरचे जे आपले नाके आहे त्याच्यामध्ये आपली नागपूर लोकसभा कॉन्स्टिट्युन्सी येते. या सगळ्या नाक्याच्या आतमध्ये येणारे रोड्स जे आहे, या रोडची कंडिशन आता जे एक्झिस्टिंगमध्ये आहे ते BJP याच्यामध्ये आहे. त्याच्या अगोदर काँग्रेस होते, परंतु BJP मला वाटते 6-7 वर्षापासून सत्तेमध्ये आहे. त्या रोडची कंडिशन म्हणजे रोड आहे की गड्डा आहे समजत नाही. त्या रोडच्या कंडिशन बाबतीत BJPने आपलं मत स्पष्ट करावं विचारतो त्यांना. याच्यामध्ये नागपूर शहरात 3-4 अथॉरिटीचे वेगवेगळे रस्ते आहे. नागपूर सुधार प्रन्यासचे आहे, नागपूर महानगरपालिकेचे आहे, राज्य सरकारचे आहे आणि नॅशनल हायवेचे आहे. 4 अथॉरिटीचे वेगवेगळे या ठिकाणी रस्ते आहे. जोपर्यंत महानगरपालिकेचा प्रश्न आहे जो यांनी विचारला, महानगरपालिकेने आत्ताच जवळपास 30-31 कोटीच्या कामांना मंजुरी देऊन नागपूर शहरात त्याचं डांबरीकरण पूर्ण नागपूर शहरात सुरू आहे. त्याच्यामुळे नागपूर महानगरपालिकेची जी जबाबदारी होती ती नागपूर महानगरपालिकेने पूर्ण घेतली. पण या ठिकाणी 119 किलोमीटरचे रस्ते हे राज्य सरकारचे आहे, नागपूर सुधार प्रन्यासचे आहे आणि नॅशनल हायवेचे आहे. उदाहरणार्थ कामठी रस्ता हा खराब आहे, हा नॅशनल हायवेचा आहे. त्या नॅशनल हायवेच्या चीफ इंजिनियरपासून सगळ्या कार्यकारी अभियंत्यापासून मी 4दा त्यांना भेटलो. त्यांनी सांगितलं की आता आउटर रिंग रोड आम्ही केला, याच्यावरती हजारो कोटी रुपये खर्च केले, आता या रस्त्याची आम्हाला गरज नाही आहे. मी त्यांना सांगितलं की तुम्हाला गरज नसली तरी ती तुम्हाला दुरुस्त करायला लागेल. आणि त्याच्यामुळे मुळात हे समजून घेतलं पाहिजे की नागपूर शहरात 4 लोकांची वेगवेगळी रस्त्यावरती अथॉरिटी आहे आणि महानगरपालिकेचा जोपर्यंत संबंध आहे तर महानगरपालिकेने आत्ताच 1.5-1.5 महिन्यापूर्वी या सगळ्या कामाला 30 कोटी रुपयाच्या वर देऊन त्या कामाची सुरुवात सुद्धा नागपूर शहरात झालेली आहे. बरोबर आहे की नागपूर शहरामध्ये अनेक कामांची सुरुवात झालेली आहे. प्रत्यक्षात प्रश्न अनेक आहेत, उत्तरं तितकीच मिळतील, पण मतदार म्हणून आपण काय नेमकी भूमिका बजावणार आहोत आणि नेमका विचार आपण 16व्या लोकसभेसाठी काय करणार आहोत हे बघणं मतदारांच्या हातात आहे. ब्रेक घेऊया, ब्रेक नंतर परत भेटू. विविध रंगांची सजावट नागपुरातल्या इतवारी बाजारात आपण पाहतोय. असेच विविध रंग यंदाच्या निवडणुकीतल्या प्रचारांमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत. पण या रंगांमध्ये मतदार राजा नेमका कोणता रंग पसंत करतो आणि त्याच्या मनातले नेमके काय रंग आहेत हे जाणून घेणार आहोत. इतवारी बाजारामध्ये जाऊन फेरफटका मारू. नागपूरमधल्या इतवारी बाजारामध्ये फिरत असताना या मतदारांच्या चेहऱ्यावरचे भाव मी काही वेळापासून पाहतोय. प्रत्येक ठिकाणी एक चिंता दिसते. याचं कारण आहे, बाजारात गेल्यानंतर खिशात किती आपल्या पैसे आहेत आणि या महागाईचा सामना आपण कसा करायचा. काही मतदार आपल्यासोबत आहेत. भाऊ, काय खरेदी करता तुम्ही? मला सांगा, यंदाच्या निवडणुकीत तुमच्यासाठी महत्त्वाचा मुद्दा काय? महत्त्वाचा मुद्दा म्हणजे महागाई भरपूर वाढली आहे. ज्या वस्तू घ्यायच्या होत्या त्या घेऊ शकून राहिल्या. मागच्या वेळेस जी सरकारने आम्हाला आश्वासन दिलं होतं टोटली भोबळ ठरली. त्यामुळे सरकारसंबंधी आमची नाराजी भरपूरची आहे. आता तुम्ही मतदान करणार आहात. 10 तारखेला नागपुरात मतदान आहे. काय डोक्यात विचार आहे, कुणाला मतदान केलं पाहिजे, अशी माणसं सत्तेत गेली पाहिजे? सत्तेत तर सध्या माझा असा विचार करून आला की ज्या पार्टीला आपण चान्स न दिला आजपर्यंत त्या पार्टीला आपण देणे आवश्यक वाटून राहिलं. भरपूरच्या वेळेस आजपर्यंत ज्या गव्हर्नमेंट आल्या त्या गव्हर्नमेंटने कोणती जी ग्रोथ करायला पाहिजे ती काही ग्रोथ केली नाही आहे. जे डेव्हलपमेंट हवं ना नागपूरमध्ये, जे डेव्हलपमेंट आज झालेलं आहे थोडं बहुत तरी, ते आज सध्या BJPमुळे कॉर्पोरेशनमध्ये असल्यामुळे झालेलं आहे. कारण की काँग्रेसनं आतापर्यंत काहीच नाही केलं नागपूरहून डेव्हलपमेंट. तसे त्यांनी रोजगार निर्मिती काही नाही, महागाई पुष्कळ वाढवून टाकले. जे रेट पेट्रोल 40 रुपयाचे भेटायचे अगोदर 10 वर्षा अगोदर आज ते 80 रुपयावर आलेले आहे. तसेच भ्रष्टाचार भरपूर प्रमाणात वाढवलेले आहे काँग्रेसने. एकूणच सगळं बघतोय UPA 2 सरकारवरती नाराजी आहे भ्रष्टाचाराच्या कारणामुळं.
आणि महागाईचा पण मुद्दा जरूर येतोच आहे. या बाजारात फिरत असताना आपलं या घरात लहान मुलांना काहीतरी न्यावं, एक जोडपं आपल्याला नागपूरमधलं आपल्या सोबत आहे. आपण त्यांना विचारूया, कारण घर चालवायचं काम खरं त्यांना करायचं असतं. ताई मला सांगा, काय तुम्हाला सांगणं आहे मतदार म्हणून, तुम्ही आता मतदान करणार आहात, सरकारला म्हणून किंवा कुठल्याही उमेदवाराला तुमचं सांगणं काय? प्रत्येकाला हेच सांगणं आहे की त्यांनी मतदान करताना स्वतःच्या अडचणी आधी पूर्ण सॉल्व्ह होत आहे की नाही हे आधी बघा. ते मतदान करताना अपेक्षा समोरच्याकडून हेच असते की आमच्या सगळ्या गरजा आधी पूर्ण झाल्या पाहिजे, नंतर मत देणं तेव्हाच अपेक्षित आहे. अगदी खरं आहे. तुम्हाला काय वाटतंय भाऊ, की गरजा आपल्या पूर्ण झाल्यात का? नेत्यांना सामान्य जनतेचा काहीच घेणं देणं नाही आहे. त्यांना फक्त आपला पक्ष, आपली सत्ता हेच महत्त्वाचं आहे. सामान्य जनता फक्त त्यांना 1 महिना आठवते, निवडणुकीचे 1 महिना. नंतर सामान्य जनता कोण आहे, काय आहे, त्यांचा काहीही घेणं देणं नसते. बरोबर आहे. या निवडणुकीत सामान्य जनता फार कमी वेळा आठवते असं लोक म्हणतात. मला सांगा, सामान्य जनता जी वैतागली आहे ती या निवडणुकीमध्ये प्रत्येक राजकीय पक्षाला धडा शिकवेल का? हो, का शिकवेल? काय कारण आहे? कारण महागाई वाढलेली आहे. त्यामुळे महागाई वाढली ते जे सरकार बसल त्यांनी तरी महागाई कमी करायला पाहिजे. रोज मला सांगा, तुम्हाला किती रुपये कमवावे लागतात, किती शिल्लक राहतात? 20 रुपये रोज कमवतो आपण. काय वाटणार आहे त्यामध्ये? रोज आणणे रोज खाणे. घरात किती लोक आहेत? 3 लोक आहेत. किरायाचे घर, किराया किती आहे? किराया 1000 रुपये किराया, 1000 रुपये खाण्यापिण्यामध्ये जातात आणि बस, मधात काहीच पडत नाही. काहीच नाही वाटत. आणि जनता तुमच्यासारख्या आम आदमीला मदत करायचं म्हणते, ती मदत मिळते का? नाही, ते आता आम आदमीला आपण चुनून आणायचं. आपण बघितलं की आम आदमी ज्याला आपण म्हणतो, तो आम आदमी अशा प्रकारे रुपये कमवतोय आपली रोजची रोजीरोटी जमवण्यासाठी. पण महागाई आणि जनतेचे प्रश्न हे दुरापास्त ठेवून केवळ सत्तेसाठी पुढे जाणाऱ्या राजकारण्यांना ही निवडणूक कशी असेल हे मतदारच सांगतोय. ब्रेक घेऊया, ब्रेक नंतर परत भेटू. नागपूर शहर म्हणजे महाराष्ट्राची उपराजधानी. या शहरामध्ये वेगवेगळ्या योजना येत आहेत. असं म्हटलं जातं की आता लवकरच मिहान प्रकल्प इथं सुरू होईल, मेट्रो येईल. मात्र या शहरामध्ये प्रगत तंत्रज्ञान मात्र काही पोहोचलेलं दिसत नाही. अशा प्रकारच्या सायकल रिक्षा माणसंच माणसाला घेऊन ओढत नेतात. यांची संख्या हजारोंनी आहे. काही वेळ त्यांच्यावर आली, मतदार म्हणून आजच्या निवडणुकीत ते कसा विचार करतात विचारूया. का वेळ तुमच्यावर सायकल रिक्षा चालवण्याची का आली? नहीं, हेलो सर, हमारे को परेशानी है, ये साइकिल रिक्शा नहीं होना हमको, इलेक्ट्रॉनिक रिक्शा चाहिए हमको, और ये रिक्शे में बहुत तकलीफ है हमको. नाही, पण ही वेळ का आली? तुम्ही दरवेळेला मतदान करता सगळ्यांना. काही नाही पाहिजे आम्हाला मतदान, आता कोणाला देत नाही आम्ही. माणसं वय झालं तरी अनेक माणसांना आपल्या त्या रिक्षामध्ये, तुटक्या मुटक्या रिक्षामध्ये ओढत नेतात. असेच एक आजोबा आपल्यासोबत आहेत. आजोबा, तुमचं वय किती आता? 60 आहे. जिंदगी चालली आमची रिक्षा चालू, पण आम्हाला अजून काही भेटले नाही 5 पैसे. सरकार म्हणते रेशनिंगचं सगळं जे घरात तुमच्या धान येतं सगळं है ना, अनाज येतो सगळा, तो अनाजामध्ये आम्ही भरपूर सगळी सुरक्षा तुम्हाला दिली, मिळाली आहे का अजून? नाही, काहीच नाही भेटले. पाणी आलं आमच्या घरात, पाणी घेऊन गेलो, सारं घरात घेऊन गेलो. काही 5 पैसे नाही आहे. लोखंडेनं काही दिलं नाही आम्हाला. आम्ही फोटो दिले घरचे 3-4 लेकराचे आमचे, बायकोचे दिले, काही 5 पैसे नाही भेटले. कंट्रोल. किती वर्षापासून रिक्षा चालवतोय? मला कम से कम 30-35 वर्ष चालून राहिले. 1 रुपया आठाण्यापासून चालून राहिलो रिक्षा. आज किती मिळतात? बाद मोठे झाले तर 30-40 रुपये बनले तर बनले, नाही तर फी नाही भेटत. आपण बघतोय की ज्येष्ठ नागरिकांसाठी देखील सरकार वेगवेगळ्या योजना देत आहे. वेगवेगळे नवे प्रकल्प किंवा योजनांच्या माध्यमातून यांच्यासाठीचा वेगळा निधी आणण्याचा प्रयत्न करतोय. पण आज या ज्येष्ठ नागरिकाची अवस्था 60व्या वर्षानंतर देखील त्याला रिक्षा चालवावी लागते. हे राजकारण करणाऱ्यांनी लक्षात ठेवावं. तुमची काय समस्या आहे? माझी समस्या ही आहे सरजी, काय हे माझ्या पायानं अगर चालवणं होत नाही. माझी उमर आहे 60 वर्ष. लेकिन ये ऑटो वाले जो है तो हे टेंडर अगर भरतात येते, लेकिन कम से कम 50-60 रुपये कमावतो आम्ही. तर आमचं पोट कसं भरणार, घरी का देणार आम्ही? तुम्ही यावेळेस मतदान करताना काय सांगणार आहे लोकांना? मतदान करताना अगर कम से कम का सांगायचं, का विचाराची गोष्ट आहे, त्यांना समजायला पाहिजे सरजीला की अशा प्रकारे या सर्वसामान्य माणसाला
प्रत्येक योजना देण्याचं आश्वासन सरकार देतं, मृगजळ दाखवतं. विदर्भामध्ये ऊन तितकंच असतं आणि त्या उन्हाबरोबर दिसणारं मृगजळही असतं. अशाच मृगजळाच्या झळेमध्ये होरपळणारी ही सर्वसामान्य आम आदमी जनता आहे. त्यामुळे मतदार या निवडणुकीत अशा राजकारण्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही.